नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवले होते की पर्यावर म्हणजे जे धानाचे जे वाफे आहेत तर त्यांच्यावर जर पारदर्शक पॉलिथिन वापरली तर काय परिणाम होतो आणि जी कलरवाली असते किंवा इतर कोणतीही पॉलिथिन हातरली असते तर त्यावर जर आपण पॉलिथिन टाकली तर त्यावर काय परिणाम होतो। तर आता ह्या दोघांची तुलना आपण आपल्याला दाखवत आहोत। आता हा एक व्हिडिओ बघा, म्हणजे हा परा आहे एक, याच्यावर ही सफेदवाली पॉलिथिन हातरलेली होती आणि आता ही त्यामध्ये त्यांनी उष्णता तयार केलं आणि इथं गरमावट तयार झाली आणि 8 दिवस जरी झाकून ठेवली होती तरी पण या झाडावर काही परिणाम झालेला नाही। याचं कारण असं की ही पॉलिथिन पारदर्शक असल्यामुळे आणि वरून उन्हाचा शेक लागत असल्यामुळे यामध्ये ऑटोमॅटिक गरमी तयार झाली आणि झाडं वाफून आले आणि राहिला प्रश्न पाण्याचा, तर वाफ तयार झाल्याच्या नंतर ती त्या पॉलिथिनला चिकटून राहिली आणि ते तसे केल्याच्या नंतर मग त्यांना पाणी पण मिळत गेला आणि आपला परा लवकर वाढून आला। आता ही जी दुसरा व्हिडिओ आहे हा बघा, याच्यावर पण पॉलिथिन हातरलेली होती पण ते जिथं जिथं डाग डब्बे दिसत आहेत म्हणजे तो पिवळसर भाग जो आपल्याला दिसतो हा वाला, तर हा जो पिवळा भाग दिसत आहे यामध्ये ती कलरवाली पॉलिथिन अंतरलेली होती। त्यामुळे आपण अशी चूक करू नका, पांढरी पारदर्शकच पॉलिथिन वापरा, त्यामुळे आपला परा हा चांगल्या प्रकारे येईल। आता याची बरीच नासधूस झालेली आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये पण आपले धानाचे परे लवकर येत नाही। त्यामुळे आपल्याला कृपा करून कसाही करून आपल्याला पांढरी पारदर्शक पिशवीच हातरणे गरजेचे आहे। जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलला। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।